कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज सलग चौथ्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळाचं कामकाज ठप्प आहे। गेल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेल्यावर आता तोडगा काढण्यासाठी आज सरकारनं बोलावलेली गटनेत्यांची बैठक सुद्धा निष्फळ ठरली आहे। विरोधकांनी आजही विधिमंडळाच्या परिसरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधक आक्रमक झाले। विधानसभेचं कामकाज त्यामुळे 3 वेळा तहकूब करावं लागलं। अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय। दरम्यान आजच्या आंदोलनात शिवसेनेच्या आमदारांचा मात्र सहभाग नव्हता। गेल्या आठवड्यात सेनेची साथ मिळाल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक होते। आज मात्र सेना मवाळ झाल्यानं विरोधकांच्या टीकेची धार काहीशी बोथट झाल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी या प्रामाणिक मागणीसाठी सरकार विरोधात उभे राहिल्याचं उद्धव ठाकरेंनी आज म्हटलंय। आपल्याला सर्वांना लक्षात असेल की साधारणतः 10-12 वर्षापूर्वी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं ही मागणी शिवसेनेने लावून धरली होती। त्यावेळेला अंशतः कर्ज माफी करण्यात आली, परंतु शेतकऱ्यांचे हाल काही संपलेले नाहीत। आम्ही उगाच काही विघ्नसंतोषीपणा करण्यासाठी हा धांगडधिंगा करतोय असं जर का जनतेला वाटत असेल तर कृपा करून आपला गैरसमज दूर करा। शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच एका भावनेतून आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत। मला असं वाटतं सरकार लवकरात लवकर याबाबत चांगला मार्ग काढेल। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, आज पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले, विरोधकांनी गोंधळ घातला आणि अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं। काय नेमकं घडत होतं आज विधान भवनामध्ये? कशा प्रकारे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती? भूषण, केवळ विरोधकच नाही तर शिवसेनेचे आमदारही आज आक्रमक झाले कर्जमाफीच्या मुद्द्यावर। मागच्या आठवड्यात सलग 3 दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक होत आंदोलन केलं होतं। आज दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुद्धा हे सगळे आमदार आपल्याला कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले। एक प्रकारे सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीच्या मुद्द्यावर कोंडी झालेली आणि कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून झाला। आज सकाळीच सर्व गटनेत्यांची बैठक विधानसभा अध्यक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती आणि या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला। मुख्यमंत्र्यांनी विनंती केली सर्व गटनेत्यांना की सभागृहाचं कामकाज चालू द्या, मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी निवेदन करतो। परंतु विरोधकांसह शिवसेनेची भूमिका होती की या संदर्भात ठोस आम्हाला आश्वासन हवं आहे की शेतकऱ्यांसंदर्भात कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी करणार। ही मागणी जी आहे ती कर्जमाफीची ही या सगळ्या पक्षांनी लावून धरली आणि भाजप पूर्णपणे एकाकडे आजही आपल्याला पडलेला पाहायला मिळाला आणि जी कोंडी फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला ती निष्फळ ठरली। त्यांचा प्रयत्न जो आहे तो निष्फळ ठरला आणि विरोधकांबरोबर सत्ताधारी पक्षामधल्या शिवसेना सुद्धा कर्जमाफीवर आज विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेत सुद्धा आक्रमक झालेला पाहायला मिळाला आणि या सगळ्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज आधी 3 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विरोधकांसह शिवसेनेची मागणी आहे की संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय विधानसभेचं कामकाज चालू देणार नाही। आज जेव्हा गटनेत्यांची बैठक झाली त्या गटनेत्यांच्या बैठकीतून जेव्हा मुख्यमंत्र्यांनी विनंती केली शिवसेनेच्या मंत्र्यांना की तुम्ही कामकाज चालू द्या सुरळीतपणे, मी निवेदन करतो, यावेळेला शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी जे आहे ते उद्धव ठाकरेंना संपर्क केला। उद्धव ठाकरेंशी त्यावेळेला फोनवरही बोलणं झालं आणि आताच शिवसेनेचे सगळे मंत्री मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर आणि प्रामुख्याने कर्जमाफीच्या मुद्द्यावर जी शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेत आता पुढे काय करायचं, त्या भूमिकेवर ठाम राहायचं का? कारण सरकारमध्ये सहभागी असून अशा पद्धतीने भूमिका घेतल्यामुळे एक प्रकारे शिवसेनेवर एकीकडे टीका सुद्धा होते आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांवरून आता शिवसेनेवर वारंवार दबाव येतो की तुम्ही ही भूमिका जी ती बदला आणि कामकाजात सहभागी व्हा, मी कर्जमाफी संदर्भात निवेदन करतो। आता या संदर्भात पुढचं मार्गदर्शन घेण्यासाठी शिवसेनेचे मंत्री मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। मातोश्रीवरून आता या मंत्र्यांना काय आदेश मिळतोय त्याच्यावरती विधानसभेच्या उद्याचं कामकाज जे आहे अवलंबून असणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर ठाम आहेत आणि शिवसेनेची साथ उद्याही जर विरोधकांना मिळाली तर उद्या सुद्धा विधानसभेमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर कामकाज होणार नाही, गोंधळच होईल अशी शक्यता आहे। भूषण, नक्कीच धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।